हे बघा ताई, मला ना मेहंदीची डिझाईन एकदम ट्रेडिशनल आणि युनिक हवी आहे आणि मेहंदीमध्ये एक नाव लपवायचे, ते नाव मी तुम्हाला मेसेज करून ठेवते. एकदम छान अक्षरात लिहायचं हा. काही गडबड होता का म्हणे. थँक्यू. रुद्र सर आहो, तिथे दारात का उभे आहात? या ना. थँक्यू. मिठाई कशाबद्दल? लग्न ठरलंय ना, त्याची मिठाई. अच्छा, हो, थोडीशीच द्या. आय एम सो हॅपी श्रावणी. थँक्यू. थँक्यू सो मच. ते माझं अभिनंदन का करत नाहीये? असं लग्न होऊ दे, तिला सगळ्या सवयी मी नीट लागली. रुद्र सर, काय झालं? काही विचार करताय का? काही बोलायचंय का? नाही नाही, म्हणजे हो, लग्न ठरल्याच्या आनंदात मी तुमच्यासाठी एक खास गिफ्ट आणलंय. खूप सुंदर आहे, तुम्हाला नक्की आवडेल. नाही नाही, मी नाही घेऊ शकत. तुम्ही मागेच तर मला गिफ्ट दिलं होतं ना, आता ह्याची काही गरज नाही. असू दे, थँक्यू. तुम्ही प्लीज नकार देऊ नका आता. खरंच आवडेल तुम्हाला. घ्या. ऍक्च्युली काय झालं माहितीये का, मी आणि शुभू आज बाजारात एकत्र भेटलो, तेव्हा त्याला सुद्धा हेच एक्झॅक्ट इयरिंग्स आवडले होते. पण काय झालं, मी पहिल्यांदा बघितले, मग मीच घेऊन आलो पण पैसे शुभूने दिले तुमच्यासाठी. हो का? हे इयरिंग्स तुमच्या कानात खूप सुंदर दिसतील. हवं तर मी स्वतः तुमच्या कानात घालून देऊ का? त्या नको. अहो, काय झालं? तुम्हाला आवडलं नाही का हे, की माझ्यासमोर लाजताय? आलत नंदा मॅमचा फोन. मॅडम घरात नाही आहेत का? पण आत्या तुम्हाला का फोन करते? बघतो. हॅलो, हां बोला. त्या काय म्हणताय? मनपूर्वक अभिनंदन रुद्र. थँक्यू सो मच आत्या.